नमस्कार, मी साक्षी थेटे तुमचे या व्हिडिओमध्ये स्वागत करते. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्या सर्वांच्याच मनात काही समस्या, चिंता, विचार सुरूच असतात, हो ना? कधी कधी वाटतं सगळं थांबवून शांत बसावं, पण आपण काय करतो? आपण त्या विचारांच्या चक्रात अधिक अडकत जातो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा पाणी ढवळलेले असते तेव्हा त्यातला तळ दिसत नाही. जेव्हा पाणी शांत होते तेव्हा अगदी तळाशी असलेल्या वस्तूही सुद्धा स्पष्ट दिसतात. आपण मनातही अगदी असेच आहोत. आपलं मनही अगदी असेच आहे. जेव्हा मन अस्वस्थ असतं तेव्हा ते तणावात असतं, तेव्हा कोणत्याही समस्यावरती योग्य मार्ग सापडत नाही. पण जेव्हा आपण मन शांत करतो तेव्हा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपोआप समोर यायला लागतं. जर तुमच्याही आयुष्यातील काही कठीण प्रसंग सुरू असतील तर स्वतःला थोडे थांबवा. दिवसातून फक्त 5 ते 10 मिनिट काढा. एकांतात बसा, दीर्घ श्वास घ्या आणि मनाला सांगा, हे दिवस निघून जातील. जगातील कोणतीही समस्या तुमच्या मनाच्या शांततेपेक्षा मोठी नाही. जगातील कुठलीही समस्या तुमच्या मनाच्या शांततेपेक्षा मोठी नाही. शांत राहा, सतर्क राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. तेव्हाच तर लक्षात येते शांततेची खरी ताकद. मनातले विचार मनातच ठेवा, जेणेकरून दुसऱ्या लोकांना वाटणार नाही की तुमच्या मनात काय चालू आहे ते. आनंदी राहा, कारण या धावपळीच्या आयुष्यात कोणालाही दुःख ऐकून घ्यायला वेळ नाही. कारण आपण जेवढे आनंदी राहू तेवढेच शांतही राहू. कारण शांत राहण्याचा मागचा एकच उपाय आहे, तो म्हणजे आनंदी राहणे. जेवढे आनंदी तेवढे शांत. कारण चिंता करून आनंद याचा राहून जातो. चिंतेने मनही तणावात जातं. नंतर आपणच म्हणतो, समोरच्याने आपल्याला मनातलं काहीही नाही सांगितलं. कारण ती चिंता आपल्याला सतत सतवत असते. मग आपण त्या छोट्या समस्यांना मोठं करतो आणि डिप्रेशन सारख्या मोठ्या आजाराला आमंत्रण देतो. काही लोकांच्या खूप समस्या आहेत, खूप मोठ्या समस्या आहेत. त्यापुढे आपली समस्या काहीच नाही, खूप छोटी समस्या आहे. म्हणून शांत राहा, कुटुंबाला वेळ द्या, कुटुंबाची काळजी घ्या, स्वतःसाठी आनंदी राहा आणि आयुष्य हसत जगा. शांत राहा, आनंदी राहा. धन्यवाद.